अरे कार्यकर्ते असे एकापेक्षा जास्त संख्येने एकत्र आल्यानंतर ते एक उत्साह निर्माण होतो आणि मग ते उत्साहाच्या भरात घोषणा देत असतात कार्यकर्ते. पण आज मी काय आज नाही दर्शनाला आलो, मी नेहमी तुळजामातेचं दर्शनाला या ठिकाणी येत असतो. आमचे अध्यक्ष साहेब आहे, आमचे महाराज आहेत सगळे. आम्ही नेहमी एक माझं श्रद्धेचं स्थान आहे, श्रद्धास्थान आहे. या श्रद्धास्थानाला नतमस्तक झालं पाहिजे आणि ज्या दुःखी समाज आपल्याला पाहायला मिळतो त्या समाजासाठी काहीतरी मागणी करायची असते, त्यासाठी येत असतो. पण काही महत्त्वाचे निर्णय जे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही घेतलेले आहेत त्यावेळेस देवीचं दर्शनाला तुम्ही येतात. आता नेमका कोणता निर्णय आहे की माझ्या आयुष्यात मी एक देवी भक्त आहे, म्हणजे सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे मी माझं मोठं देवी देवदर्शन असो किंवा तुळजापूरच्या भवानी मातेचं दर्शन असो, कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन असो किंवा तुमच्या वैष्णव मातेचं दर्शन असो, नाशिकच्या सप्तशृंगी मातेचं दर्शन असो, त्या राशींच्या रेणुका मातेचं दर्शन असो, मी नेहमी एक देवी भक्त असल्यामुळं नेहमी दर्शन घेत असतो. आता तुम्ही म्हणाले होते की कार्यकर्त्यांची देवीला नेमकं मागताना खासदारकीसाठी आशीर्वाद मागितला की आमदारकीसाठी प्रश्न असा नाही, काय असतं, जो भक्त देवीला प्रिय असतो ना त्याला स्वतःसाठी मागायची गरज नसती, देवी माता त्याला देत असते. तसं मी देवी मातेचा एक प्रिय भक्त आहे. पण सकाळपासून म्हणजे कालपासून खरं तर लोकांची भावना आहे की तुम्ही आता खासदारकीला उभं राहावं. तर तुमचं तयारी काय झाली आता, कारण तुम्ही कार्यकर्ते काय असतं, मी आता देवी मातेचं दर्शन घेतलं. आता देवी माता काय साक्षात्कार देईन मला ते पाहू. आता कालच्या शरद पवार साहेबांची भेट घेतली, मात्र उघडपणे आपण शरद पवार साहेबांच्या गटात गेले नाही, असं पक्ष प्रवेश केला नाही असं बोलत होते. नेमकं आपण कुठल्या गटात आहेत? अरे सर्वसामान्य कार्यकर्त्याला गटतट काय नसतात. मी एक सर्व समाजाला बरोबर घेऊन चालणारा एक कार्यकर्ता आहे. शरद पवार आणि कसं असतं, तुमचे मीडियावाले आहेत ना, आमच्यासारख्या गरीब कार्यकर्त्याला उगा अडचणीत आणायचं काम करतात. मी एक गरीब कार्यकर्ता आहे. बरं, गरीब कार्यकर्त्याला विचारतोय प्रेम कोणावरती आहे नेमकं, शरद पवार? अरे सगळ्यांवर पवारांवर प्रेम आहे माझं. दादावरती की पवार, पॉवर इज द पवार आणि पवार इज द पॉवर. कोणते पवार? त्यामुळं आई मोठं आपलं तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलंय आणि तुमच्यासाठी सुद्धा मागितलं देवी माते. आमचे मीडियावाले बांधवांचं तर इतकं प्रेम आहे माझ्यावर, ते सुद्धा आनंदी राहिले पाहिजे, ते सुद्धा सुखी राहिले पाहिजे. आता लोकसभेची लढण्याची जवळपास तयारी झाली, मानसिकता काय असतं साहेब, कुठली निवडणूक लढवायची म्हणल्यानंतर कार्यकर्त्यांचे, तुम्ही सांगितलं की कार्यकर्त्या घोषणा देत होते, कार्यकर्त्यांचं मत विचारातच घ्यायचं असतं, कारण ते खिंड लढवणारे कार्यकर्ते असतात. पण त्याबरोबर जनतेचा कौल काय, जनभावना काय ही सगळ्यात महत्त्वाची असते. बऱ्याच वेळा राजकारणामध्ये काही नेते मंडळींच्याकडला एक कार्यकर्त्यांची एक चौकट तयार झालेली असते आणि ती चौकट नेत्याला फक्त साहेब तुम्हीच, तुमच्याशिवाय कुणीच नाही. आणि निकाल लागल्यानंतर साहेबाचे डोळे उघडतात, साहेब म्हणतो अरे काही खरं नाही, जरा होत्याचं नव्हतं होऊन गेलं. पण मी एक उलटा विचार करणारा, म्हणजे आपण जसं 1पासून 100पर्यंत मोजितो ना, मी 1पासून 100पर्यंत मोजितो, 100 ते 99, 98, 97 हे पण माझे उलटे गणित पण मोजित असतो. जनभावना मी सकाळपासून आज मतदारसंघात निघल्यापासून प्रत्येक गावागावात माझं स्वागत झालं. प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्यांचा उत्साह मी पाहिला. म्हणजे आमच्या खर्ड्यापर्यंत, माझ्या पारनेर ते खर्ड्यापर्यंत प्रत्येक गावात स्वागत झालं. आता ह्या सगळ्या स्वागत झालं, जल्लोष झाला, सगळ्या झालं. पण त्यामागची भावना माझ्या थोड्याफार प्रमाणात लक्षात आली. आता मला नंतर परत जरा थोडं ग्राउंड लेवलला कार्यकर्त्यांशी चौकशी करून, चर्चा अंती करून, कधी कधी काय असतं, डीजेची मिरवणुकीत कार्यकर्त्यांना कळत नाही ना. आता थोडी भावना काय होती आज भेटलेल्या भावना काय होती जनतेची? आता कार्यकर्त्यांमध्ये सर्वाधिक भावना काय होत्या लोकांची? थोडी भावना काय होती? आता तुम्ही बरोबर होते. त्यामुळं कसं असतं, तुम्हाला एक सांगू का, जो रेतचा घोडा असतो ना त्याच्या लक्षात येत नाही लवकर. एखादा पैलवान ज्यावेळेस कुस्ती करतो ना त्याच्या लक्षात येत नाही कुठला डाव टाकायला पाहिजे. पण जे थर्ड पर्सन अंपायरची भूमिकेत असतात ना त्यांच्या लक्षात येतं आता हा डाव ह्या पैलवानाने टाकला पाहिजे. तसं माझ्या काय लक्षात आहे ना, मी आता सध्या सध्या रेतचा घोडा म्हणून माझ्याकडे पाहिलं जातं ना. अजितदादा म्हणले की लंके साहेब फक्त पारनेरपुरते पॉप्युलर आहेत.
आदरणीय दादा हे आमचे कालही नेते होते, आजही नेते आणि उद्या पण नेते असणारे. नेत्याच्या मुखातून एखादा शब्द गेला तर त्यावर कार्यकर्त्यांनी कधी भाष्य करायचं नसतं. नाराज झाले तुमच्यावर दादा तुम्ही पवारसाहेब? आता दादा नाराज झाले, दादा आणि मी आम्ही पाहून घेऊ ना. बाकीच्या लोकांनी आमच्या दोघांच्या नात्यात काय वितुष्ट आणायचा काही प्रयत्न करावा नाही अशी माझी. आपण ज्या धाराशिवमध्ये आलात त्या धाराशिवचं नामकरण झालंय, काल अहमदनगरचं पण नामकरण झालंय, नेमकं कसं बघताय? बऱ्याच दिवसापासूनची भावना होती, भूमिका होती. धाराशिवचं नामकरण झालं, आमच्या नगरचं सुद्धा अहिल्यानगर म्हणून नामकरण झालं. अरे गेल्या कित्येक दिवसापासूनची प्रत्येकाची मागणी होती. ज्या अहिल्यादेवींनी म्हणजे खऱ्या अर्थाने जी शूरवीर माता म्हणून ज्या मातेकडं पाहिलं जायचं ती अहिल्या माता. म्हणजे नुसतं महाराष्ट्राभर नाही, पुऱ्या देशामध्ये त्या मातेचं काम होतं. मी मधल्या काळात मध्य प्रदेशमध्ये गेलतो, त्या ठिकाणी सुद्धा अहिल्या मातेने मंदिरं उभे केलेले आहेत. म्हणजे ते नामकरण झालं हे आपल्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे ना. साहेब मला एक आपल्याला प्रश्न विचारायचा, तुमच्या विरोधात किंवा तुम्ही आता मला बोलत नसला तरी सुजय विखे यांना भाजपने उमेदवारी आहे, आपण त्यांचं आव्हान तगडं समजता, कसं पाहता? कसं असतं साहेब, मी एक राजकारण करीत असताना कोण काय करतं, कोणाची भूमिका काय आहे याकडं कधी लक्ष देत नाही. आपण आपल्या कामाला महत्त्व द्यायचं आणि आपण आपल्या कामाला पुढं जायचं असतं. त्यामुळे दुसऱ्या गोष्टीकडे डायव्हर्ट व्हायचं नाही. एखाद्याने आपल्याबद्दल काही वक्तव्य केलं तर त्याला आपण प्रत्युत्तर द्यावाचं असं काही कंपल्सरी नाही ना. त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं, आपण कामाला महत्त्व देऊन पुढं जायचं. या राजमार्गाने पुढं गेल्यामुळं मी या मतदारसंघातून कुठला राजकीय वारसा नसताना आमदार झालो ना. पण काही दिवसापूर्वी तुमची नाराजी होती, बरंच त्रास देण्याचा प्रयत्न करण्यात आला तुम्हाला कार्यकर्त्यांना. कसं असतं, मी एक खेळाडू आहे. खेळाडू हा खेळ खेळत असतो, असा हरणाऱ्यातला खेळाडू नाही मी. त्यामुळं हे गोष्टीला काय लय असं आव्हान तगडं समजतं का नाही सुजय विखे यांचं तुमच्यासमोर? कसं असतं, खेळात कुठला खेळ खेळायचं म्हणल्यानंतर ते आव्हान नसतं, ते हसत हसत खेळ खेळायचा असतो. तो आनंदाने ते संकट परतावून लावण्याची ताकद पाहिजे. उगाच चिडचिड करून काहीतरी उगं बोदरेशन डोक्यात ठेवून नाही करायचं कधी. नाही पुढं तुम्ही घ्या तुमच्या पद्धतीने. हां, आमदार निलेश लंके यांनी आज आपल्या कार्यकर्त्यांसह तुळजापूर या ठिकाणी तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलेलं आहे. थेट त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. आपण आज तुळजाभवानीचं दर्शन घेतलेलं आहे, काय नेमकी पहिली प्रतिक्रिया, काय नेमकं साकडं मागितलेलं आहे? आज तुळजाभवानीचं दर्शन घेऊन तुळजाभवानीला प्रार्थना केली, माझ्या शेतकरी बांधवाला सुखी समाधान ठेव, माझ्या या राज्यातील जे दीनदलित लोक आहेत गोरगरिबांना आनंदी ठेव, ही या मातेला मी प्रार्थना केलेली आहे. खासदारकीची चर्चा सुरू आहे, आपण देखील इच्छा व्यक्त केलेली होती. नेमकी खासदारकी संदर्भामध्ये काही देवीकडे साकडा घातलेला आहे? कसं असतं, मी एक देवीचा भक्त आहे, मी लाडका भक्त आहे आणि भक्तांनी मागण्याची काही गरज भासत नाही. शेवट आपण एक समाजामध्ये समाजाचे प्रतिनिधी म्हणून आपण वावरत असतो. त्यावेळेस आपण आपल्यासाठी मागण्यापेक्षा समाजासाठी मागितलं पाहिजे. ज्यावेळेस हा माझा सर्वसामान्य समाज आनंदी दिसेल, त्यांच्या मुखात ज्यावेळेस आपल्याला हसू दिसेल, तो क्षण आपल्यासाठी आनंदाचा असणार आहे ना. त्यामुळं स्वतःसाठी काय मागितलं याच्यापेक्षा ह्या माझ्या कुटुंबातील लोकांसाठी मी मागितलं. माझं कुटुंब म्हणजे हे विश्वची माझी माहेरघर, हे सगळं माझं कुटुंब आहे, हा सगळा माझा परिवार आहे. हा परिवार मला आनंदी दिसला पाहिजे ना, हा परिवार मला खुश दिसला पाहिजे, याच्यातच माझं सगळं काही आहे. हा परिवार घेऊन आपण आज तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आलेला होता. सकाळपासून जर बघितलं तर प्रत्येक गावामध्ये आपलं स्वागत झालं आणि त्या स्वागतामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट जर बघितलं तर तुतारीचे चिन्ह प्रत्येक ठिकाणी दिसले, तुतारी वाजली. मी प्रत्येक, तुम्ही साहेब माझ्याबरोबर आज आहेत, तुम्ही प्रत्येक दिवशी माझ्याबरोबर तुम्ही फिरा, कुठं पण जाऊ मी,
महाराष्ट्रात नाही, महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यानंतर सुद्धा माझं ह्याच पद्धतीने स्वागत होतं. फक्त लोकांना मेसेज आला पाहिजे का निलेश लंके ह्या रोडनी येतो. तुम्ही पाहिला असेल, मी सकाळी 9चा टायमिंग जामखेडमध्ये दिला होता. जामखेडमध्ये 6 वाजता पोचलो, पण 6 वाजता सुद्धा लोक माझी वाट पाहत होते. पण जामखेडच्या बाहेर, खर्ड्याच्या बाहेर सुद्धा भूमा असू, परांडा असू, त्या भागात सुद्धा तो काय माझा मतदारसंघ आहे का, पण तरी लोक माझं स्वागत करत होते. तुळजापूरचा आणि माझा काय संबंध आहे? ठीक आहे, माझं एक श्राद्धस्थानी भवानी माता आहे, माझं श्राद्धस्थानी. पण या ठिकाणी तर किती माझं जंगी स्वागत झालं. म्हणजे मी आमदार झाल्यानंतर माझ्या मतदारसंघात एवढं स्वागत नाही झालं, एवढं स्वागत या तुळजापूर नगरीत प्रत्येक चौकात माझं स्वागत. इथं बॅनर पण लागलेत भावी खासदार म्हणून. ईदला कार्यकर्त्यांना आमचे ईद सुद्धा आमचा मोठा परिवार आहे. या परिवारातील आमच्या सहकार्यांना वाटलं असेल ना काहीतरी, प्रत्येकाला वाटतं ना हमारा नेता बडा होना चाहिए, तसं वाटलं असेल त्यांना. मग त्या कार्यकर्त्यांची इच्छा म्हणून आपण पुढे भविष्यामध्ये कसा निर्णय घेणार? सुजय नाही, विखे आता काय असतं साहेब, प्रत्येक कार्यकर्त्याला वाटलं माझा नेता आहे ना एकदम वेगळ्या मोठ्या उंचीवर गेला पाहिजे. पण कार्यकर्ता हा खिंड लढवणारा एक घटक असतो. तो खिंड लढवितो, बाजी प्रभूंसारखी खिंड लढवितो. माझा कार्यकर्ता नाही, माझा एक जीवाभावाचा सहकारी. म्हणजे छत्रपती शिवरायांनी जशी मावळे कमावले ना, तसा हे माझा एक मावळा आहे. खिंडीची जर जबाबदारी दिली ना, जीव जाईन पण तो सोडणार नाही. पण त्याबरोबरनी जनमानसांची भावना काय, सर्वसामान्य लोकांची भावना काय, प्रत्येक समाजातील घटकांची भावना काय, शेतकऱ्यांची भावना काय, ही सगळ्या भावना जाणून घेऊनच आपण त्या एखाद्या गोष्टीवर निर्णय घेतला पाहिजे. हा विचार करणारा मी कधी हा सूर आपण लक्षात घेणार आहात किंवा काय नेमकी ते पुढचे स्ट्रॅटेजी? मी साहेब आता मी सूर लक्षात घेणार आहे. त्यामध्ये तुमच्यासारख्या मीडियाचे जे प्रतिनिधी आहे, जे आमचे पत्रकार बांधव आहे, त्यांना सुद्धा खाजगीत विचारणार आहे नेमकं काय करायला पाहिजे. आपण सातत्याने म्हटलेलं होतं की सुजय विखे यांच्या विरोधामध्ये आपण निवडणूक लढवणार आहोत. किती मोठं आव्हान समजतं जर आपण भविष्यामध्ये निवडणूक? निलेश लंके हा एक खेळाडू आहे, आणि जो खरा खेळाडू असतो, ज्याच्या रक्तात खेळाडूपणा असतो ना, तो कुठलं आव्हान समजत नाही आणि कुठला पण खेळ आनंदाने खेळतो. अरे आनंदाने खेळत खेळत मी आमदार झालो, ग्रामपंचायत सदस्य तर आमदार होऊन गेलो. कोणाला कळालं सुद्धा नाही, मी कळालं नाही तोवर आमदार होऊन गेलो. त्यामुळं असं काय कुठली गोष्टीचं कुठलं आव्हान नसतं. या देशासाठी ज्या गांधी घराण्यांचा त्याग आहे, गांधी घराण्या इतका त्याग या देशासाठी माझ्या माहितीनुसार नाही. त्या इंदिराबाई सुद्धा पडल्या होत्या. त्यामुळं राजकारणात या लोकांनी ठरवल्यानंतर काही पण होतं. बघू काय होतं. आता देवी माता मला काय बुद्धी देते तर त्यानुसार होईल. नेहमीच आपण प्रत्येक कामाची सुरुवात जी आहे तर ती देवी मातेच्या दर्शनाने करत असतात. नक्कीच मनामध्ये काहीतरी माझा दिवस उजाडल्यानंतर मी घराच्या बाहेर पडताना मी देवी मातेचं दर्शन घेतल्याशिवाय बाहेर पडत नाही. घराच्या बाहेर पडल्यानंतर किती घाई असली तर मारुती मंदिरात जाऊन मारुतीचं दर्शन घेतल्याशिवाय बाहेर पडत नाही. एक 8-10 दिवस झाल्यानंतर असं मला थोडं हे झाल्यानंतर मी कुठल्या तरी म्हणजे पार आपल्या जिल्ह्यातील मोठ्या देवीच्या मंदिर असू, कोल्हापूरची महालक्ष्मी असू किंवा तुळजापूरची भवानी मातेचं दर्शन घेण्यासाठी येत असतो. त्याच्यातून जर वेळ भेटला तर वैष्णोदेवीला जात असतो. त्यामुळं असं काय नाही, मी एक धार्मिक वृत्तीचा माणूस आहे. आणि हे अदृश्य शक्ती ही परमेश्वराची, ही अदृश्य शक्ती दिसत नाही पण ती आपल्या आजूबाजूला वास करीत असते. त्या अदृश्य शक्तीचं नामस्मरण केलं पाहिजे. आपले आईवडील हे आपले जन्मदाते, ते एक माध्यम आहे. पण ज्या परमेश्वराने ही सृष्टी निर्माण केली ना, त्या परमेश्वराचं नामस्मरण केलं पाहिजे. ती भावनेचा माणूस आहे. शेवटचा प्रश्न, ओपिनियन पोल आलेले आहेत आता. एबीपी माझानं जो सर्वे केला होता ज्याच्यामध्ये इंडियाला 28 जागा दाखवल्या आहेत तर इंडिया आघाडीला ज्या आहेत 20 जागा दाखवल्यात. काय एकंदरीत या संदर्भात प्रतिक्रिया द्या? मी आज ओपिनियन पोल पाहिला नाही साहेब. आता मी आज दिवसभर प्रवासात आहे, तुम्ही पण पाहिला असेल. आता मी पाहतो नेमकं काय आहे. पण आता कसं असतं, एका छोट्याशा कार्यकर्त्यांनी मी पूर्ण राज्याचं गणित मांडू शकत नाही ना, तुम्हाला सांगू शकत नाही ना कुठला कौल कसा आहे, मला कुठल्या मतदारसंघाचे. आता मला जर विचारलं तुळजापूरमध्ये काय परिस्थिती, मी नाही सांगू शकत ना. त्यामुळं हा पोल हे एकदम विचारवंतांची भाषा आहे, ज्यांना राजकीय महाराष्ट्र दृष्टिक्षेपात असतो, भारत देश दृष्टिक्षेपात असतो, ते ह्यावर भाष्य करू शकतात. तर मी एक छोटा कार्यकर्ता इतकं मोठं भाष्य करू शकत नाही ना साहेब. माझे सहकारी काकासाहेब कांबळेसह सुनील भुंगळ, एबीपी माझा, तुळजापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.